महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण सोडले। मनोज जरांगे पाटील यांच्या 8 मागण्या होत्या, त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 मागण्यांवर सकारात्मक आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला मोर्चा नेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। आता शुक्रवारी पुन्हा त्यांनी या विषयावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा अंत पाहू नये, आमच्या भावनांशी त्यांनी खेळू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील म्हणाले, सगळे सोयरे अंमलबजावणी ही कायदेशीर आहे। हा विषय कायदेशीर नसता तर हरकती मागितल्या नसत्या। कायद्याच्या चौकटीत जे बसतं ते 100% दिले कायद्याच्या चौकटीत जे बसते ते 100% दिले जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। मराठा हा 3 वेळा मागास सिद्ध झालेला आहे। मराठ्यांचा व्यवसाय शेती असल्यानं सरसकट प्रमाणपत्र देणं कायद्यानं बरोबर आहे। तसेच मराठा आंदोलकांवर राज्यात दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। त्यानुसार आता कारवाई अपेक्षित आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं म्हटलंय। त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, नामदेव शास्त्री हे एक मोठे महंत आहेत। राजकीय लोक डागाळलेले असतात, त्यांना दोष देऊन जमणार नाही। त्यांना कोणीतरी शिकवत असतील की असे बोला तसे बोला। एक संस्कारी पिढी घडवणारे ते आहेत, समाज घडवणारे ते आहेत। त्यांच्याकडे जाणाऱ्यानंच त्यांना शिकवलं असणार अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।